हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त मजेत. मित्रांनो, आज सागर बसलाय तिकडे रुसून. का तर ते म्हणतोय मला मामा गाडी पाहिजे 4 व्हीलर. तर आता काय विषय चाललाय नक्की त्याच्या डोक्यात आपण डायरेक्ट विचारू. सागर, काय गाडी पाहिजे का बाळा तुला? हा, अरे लगीन करायचं, गाडी पाहिजे, घर पाहिजे, अजून काय पाहिजे? काल तुम्ही घर म्हणला, आता गाडी का? तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया शोरूमला गाडी बघण्यासाठी. कुठली रे? कोणती पण. चला आपण जाऊ आता मारुती सुझुकीच्या शोरूमला, बारामती महालक्ष्मी शोरूम. कुठली? सुप्रा. काय ग पिवड्या? पिऊ तुला कुठं नेऊ? ती बघ काय दाखवते. पल. चल. ए पूजा, जाऊ का ग? केसाला तेल लागू जरा. तुम्ही माझी केस चोळायला लागलाय. नको. ताटकरा सांगा की वावळायचं ताटकर गाडी घेऊन आलो. कोणाला आणायची? सागरला. आताच कशाला गाडी? लगेच 4 व्हीलर घेऊन आलोय. नको माग लागू. हा खरं नको. हे आपण छबीनं आणलाय बघा, कुठनं काय माहिती. सारखंच आणत्यात सोडत्यात मोकार घाण करायला. पिवड्याला आवडतं म्हणून आणलंय हे. कशाचा कलर चांगला आहे? माहित मांजराच आहे. ती टाकून. मला नाही मांजर बिजर आवडत. हो पिल्लं होत्या चाव 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 करायला. त्या आपल्याला सांगा सोडून द्यायला मांजर. काय ग पिऊ काय? पिवड्या काय? सर तू नको येऊ. गेट लाव. गेट नीट लाव. आणि आतमध्ये जा आतमध्ये. जावा. बाय बाय. चल जातो. काय ग पिऊ? तसं उघडत असतं का बोट घालून? काय ग पिऊ? हा दे बाबू. थँक्यू. हा लावा बोटच्या मध्ये बघ. हा लावा. पिऊ किती हुशार आहे. वही आणून दिलं मला स्क्रिप्टची. काय जेवायला येतो माघार मी. तिला काढ बाजूला. नको ग. नको बाबू. सागर घेऊन जाणार आहे का मोठी गाडी? फायनली पोहोचलोय आम्ही शोरूमला. सेकंड का नवीन र? नवीन का? चला बघू गाडी. चला राजे. इथं एक सागर, आपण तर आलोय गाडी घेण्यासाठी, पण दाखवायला हा या मॅडम आहेत. हॅलो. रुक्साना. अरे वा, तुमचे व्हिडिओ आम्ही फार बघतो. खूप मोठे फॅन आहोत आम्ही तुमचे. थोडी गाडीबद्दल माहिती सांगा की. हा, कुठली घ्यायची तुला? ब्रेझा. ही नवीन मध्ये मॉडेल आहे का? हा. वा, डायरेक्ट बसायचंच का? वा. मॉडेल आहे. ZX मध्ये पण येतं हे मॉडेल. ZX आहे. त्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल येतील. म्युझिक सिस्टीमचे कंट्रोल्स आहेत तुमच्या स्टेअरिंग वरती. त्यानंतर तुम्हाला म्युझिक सिस्टीम येते. स्क्रीन टच वाले ऑटो एसी आहे. त्यानंतर हाईट ऍडजस्टेबल सीट येतं. गाडी तुमची बटन स्टार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला स्मार्ट कीलेस एंट्री पण मिळते गाडीमध्ये. प्लस तुम्हाला सनरूफ पण आहे गाडीला. सनरूफ पण आहे का? अरे वा. रिवर्स गिअर असतोय. नाही ना, ती गिअरचं लय महत्वाचं. ऑटो नाही की राव ह्याला? पण ऑटो नाही आहे की. ऑटो मध्ये तुम्हाला घ्यायची असेल ना तर फक्त पेट्रोल मध्ये मिळते ऑटो. पेट्रोल मध्ये, डिझेल मध्ये नाही का? किती सीसीची? 1500 इंजिन आहे. 1500 का? अच्छा ठीक आहे. 1500 सीसीचं इंजिन आहे. आणि डिझेल मध्ये नाही मिळत गाडी. आता डिझेल 1.5 वर्ष झालं, 1.5-2 वर्ष झालं डिझेल बंद झाले. म्हणजे मारुतीला बंद झाले का? नाहीतर माझे डिझेल आहे, माझे 85 नाही. ते तुमची कुठली? कियाची ना? कियाची आहे. किया मध्ये, अजून हुंडाई मध्ये, त्याच्यानंतर टाटा मध्ये. तिथं बाहेर लावले तिथं लावले. आतमध्ये का आणले नाही पार्किंगला? नाही, ते वॉचमॅन काहीतरी म्हणायचं म्हणलं. कियान ह्याचं पार्किंगला जागा आहे का? नाही असं. गाडी चांगली. ही सीएनजी ला तुम्हाला 26चं मायलेज आहे. 26चं आहे का? आणि पेट्रोल जर घेतली
तर 20 पर्यंत बसतं. पण मला हा प्रश्न आहे की तो पिकअपला प्रॉब्लेम येतो का? सीएनजी ला जर तुम्हाला पॉवर पिकअपला थोडंसं कमी वाटलं तर तुम्हाला इथे एक बटन दिलं जातं. ही गाडी आहे पेट्रोल, आता इथं काही बटन आलं नाही, पण सीएनजी ला इथे एक बटन दिलं जातं. तुम्ही पेट्रोलवर कन्वर्ट करू शकता गाडी जर तुम्हाला चढायला वगैरे चालवायची, त्यावेळेस तुम्ही ते बटन दाबून धरून ते तुम्ही पेट्रोलवर गाडी घेतल्यानंतर ना तुम्हाला पॉवर पिकअप पण जास्त मिळेल. म्हणजे तुम्हाला असं नाहीये की आता आपण स्विफ्ट तुकडा बघू, म्हणजे रोज ही माहिती तुम्हाला पाठच करावं लागते का? पाठच झाली का? गाडी ओपन करायला. ओके. अजून नवीन मध्ये काय काय मॉडेल आलेत? सध्या तर हीच लॉन्च झाली आहे स्विफ्ट 6 एअरबॅग्स आहे तिला. होय. बेसिक मॉडेल 6 एअरबॅग्स नक्की. मला 2 फ्रंट सीटला असतात, बाकीचे 4 कुठं असतात? ते सांगते तुम्हाला 2 फ्रंट मध्ये येणार ड्रायव्हर आणि क्रू ड्रायव्हरला, तुमचे 2 येणार सीट मध्ये आणि बाकीचे 2 जे आहेत ते तुमचे दोन्ही दरवाजे कव्हर केले. पुढचे का मागचे? दोन्ही पण होणार. म्हणजे गाडी कुठं नाही पडली तरी माणसाला काय होणार नाही, पण टाइमवरती उघडतं का ते? तेवढा फोर्सला ऍक्सिडेंट पण झाला पाहिजे. हो ना, म्हणजे ऍक्सिडेंट मोठा करावा लागेल. कारण सेन्सर आहे त्याला. तुमची गाडी जेवढ्या फोर्सनं पुढे धडकणार आहे तेवढ्या फोर्सनं एअरबॅग ओपन होणार, नाहीतर मग थोडंसं टच झाला तर एअरबॅग ओपन होऊन काय फायदा नाही. नाही म्हणजे मोठ्या. हा कोणचा तुकडा आहे? स्विफ्ट डिझायर. डिझायर नाही, डिझायर वेगळी येते, स्विफ्ट वेगळी येते. स्विफ्ट ZXi मॉडेल आहे. ओके. स्विफ्ट मधलं ZXi मॉडेल. सागर पसंत पडते का? बरं, गाडी घेतली की कुठं जायचं? लग्न झालं की आज लग्न ठरले बरं का मॅडम, त्यासाठी आम्ही गाडी घेतोय. ती मग आधी लग्न का आधी गाडी? तुमच्या मनाने. माझ्याच मनाने. पेमेंट मी करणार नाही, तो करायचं या आधी गाडी घेऊन. बरं, ह्याची माहिती सांगा आम्हाला थोडक्यात. सांगते ही पण गाडी तुम्हाला बटन स्टार्ट मध्ये मिळेल. सुझुकी कनेक्ट ह्याच्या. मॅडम सकाळी जेवला नाही का? किती वाजता येतं काम? 8 वाजता. 8 वाजता. बरं 8 वाजता घरून निघावं लागतं, त्यावेळेस 9 वाजेपर्यंत पोहोचतं. अच्छा. म्हणजे 8ला निघण्यासाठी तुम्हाला 7ला रेडी राहावं लागत असं? नाही, 7:30 पर्यंत. 7:30ला सगळं रेडी करण्यासाठी पहाटेच 5ला उठावं लागत असं? आणि ती पहाटे 5ला उठण्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागत असेल? माझे व्हिडिओ बंद झालेत ना आता. नाहीतर चांगले व्हिडिओ असायचे. हे काय एसी का? अच्छा. ॲटो एसी आहे, हाईट ऍडजस्टेबल सीट पण येते ह्याला पण. होय, फक्त याला आर्मरेस्ट नाही. 6 एअरबॅग्स आहेत. पहिला आपल्या स्विफ्टला रेटिंग नव्हतं, त्याच्या स्विफ्टला आपल्याला 5 स्टार रेटिंग आले. 6 एअरबॅग दिल्यात बेसिक मॉडेल पासून. बेसिक पासून का? आता हे कुठलं टॉप व्हेरियंट आहे का? टॉपच्या खालचं. सेकंड टॉप आहे. ZXi आणि ह्याच्यावरती येतं ZXi प्लस. ZXi प्लस. हे आहे ZXi मॉडेल. ह्याला मॅगविल येतं सिल्वर कलर मध्ये. आपण एखादी टेस्ट ड्राईव्ह आणायची का? देतात का तशी? देतील, पण आता एकही गाडी तेजलो नाही इथं. नाहीच का? एकही अवेलेबल नाही, कारण आहे ना आज कार्यक्रम आहे आपला अच्छा. शिक्षक दिनाचा. हो, इथं पण शिक्षक असतात का? इथं नाही, पण आपल्या बारामतीतले आजूबाजूचे जे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, तर तिथं आमचं महालक्ष्मीनं कार्यक्रम ठेवलाय शिक्षक दिनाचा. त्यासाठी मग आज सगळ्या डेमो कार तिकडे गेल्या. ओके. नाहीतर सगळ्या मॉडेल मध्ये एक डेमो कार असते आपल्याला. नवीन आहे का नेऊन देत? नवीन डेमोच कार लागते ना सर. कसं आता ही गाडी आहे, आपण ही सेल करणार आहे बरोबर. ह्या गाडीचं किलोमीटर वाचतंय की सगळीकडे बघायला लागले. सागर, ही गाडी घ्यायची म्हणतो का? मग कुठली गाडी? कोणची? तिकडे शोरूमला आहे का? वॉशिंगला लावली आपली गाडी, बुकिंग केली. तर सागरला फायनल आपण स्विफ्ट डिझायर मध्ये गाडी फायनल केली, वॉशिंगला लावली. हे बघा गाडी तुम्हाला दाखवतो. कुठली? हीच आहे का आपली गाडी? आणि आता इकडं हार आणि पेढे पण आल्यात. आता आपण हार घालून घेऊया. फायनल मित्रांनो गाडी घेऊन झाली आणि गाडीचा खरा ओनर जो आहे तो माझा मित्र आहे, जिम पार्टनर. म्हणजे जिम मध्ये जो मित्र आहे त्याने गाडी घेतलेली आणि त्याच्या डिलिव्हरीसाठी मी आलो. म्हणजे गाडीच्या डिलिव्हरीसाठी 2.5 तास झाला आम्ही इथं थांबले. पण त्या शोरूमवाल्याने असं फायनली गाडी हातामध्ये भेटली. आता गाडीचं मस्तपैकी पूजन होईल आणि गाडीचं पेढे खाऊया आणि सागरला आपण घेऊया कधीतरी गाडी. त्याचं पहिलं लग्न करू आणि नंतर गाडीचा विचार करू. आता फक्त पण अशीच घ्यायची गाडी. तर कॉंग्रॅच्युलेशन. ओके. याला काय नवीन नाही कॉंग्रॅच्युलेशन. याला कॉंग्रॅच्युलेशन नवीन आहे. 7 गाड्या आधी ह्याच्या. नवीन घेत असू दे. चला स्वस्त बघून घे तुषार. उलटा सुलटा काढून घेऊ नको. लग्न झालेले माणसं आहेत आपण.
वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके चला आल्याबद्दल चला चला बाय बाय. या आपल्या ओरिजिनल गाडीकडे या. ही कुठली गाडी बघा आता आपली ही आहे ओरिजिनल गाडी. ओके सगळ्यात बेस्ट. टेन्शन घेऊ नको आपण गाडी घेऊ. ओके पहिलं लगीन कर. सावधान. हा शुभमंगल सावधान परत आणि नंतर मग 10 वर्षांनी गाडी लेकरा बाळांना बसायला. ठीक आहे आता जातो मी जातो. मी आलोच गाडी घेऊन. ओके ठीक आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल की सागरला गाडी घेतोय पण घेऊया कधी ना कधी. आता मित्राच्या गाडीच्या डिलिव्हरीला आलो होतो तर चला घरी जाऊ आपण. बाय बाय.